नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनंदा दारवंटे आणि ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग इंग्लिश फॉर किड्स म्हणजे बेसिक ग्रामरचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आहे हॅव, हॅज आणि हॅड. बघूया हॅव, हॅज आणि हॅडचा उपयोग आपण कधी आणि केव्हा आणि कसा करतो. पण याचं मीनिंग काय होतं तर हॅव किंवा हॅज म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्या जवळ असणे किंवा मालकीची असणे. बघा, जवळ असणे किंवा मालकीची असणे. जवळ म्हणजे आपल्या जवळ नाही, आपली असणे, मालकीची असणे, ठीक आहे, किंवा आपली असणे. मग बघा आता हॅव हॅजचा मिनिंग तर कळालाय तुम्हाला, म्हणजे पोजेशन म्हणूया आपण, ठीक आहे, आपल्या मालकीची असणे. मग हॅव, हॅज आणि हॅड तिन्हींचा मिनिंग एकच आहे, फक्त हॅव आणि हॅज जे आहे मालकीची असणे आणि हॅड म्हणजे मालकीची होती किंवा आपल्या जवळ असणे. हॅव आणि हॅजचा मिनिंग होतो आपल्या जवळ असणे, हे असतात प्रेझेंट मध्ये, ठीक आहे. जसं की आपण म्हणू शकतो आय हॅव अ पेन. आय हॅव अ पेन म्हणजे मराठीत कसं म्हणू शकतो आपण, मी पेन आहे नाही, माझ्या जवळ किंवा माझ्याकडे अ पेन म्हणजे एक पेन आहे, माझ्याकडे एक पेन आहे, माझ्याकडे एक पेन आहे. हे काय झालं, पोजेशन, तुमच्याकडे आहे, तुमच्या मालकीचे आहे किंवा तुमचं आहे. शी हॅज अ बॅग. तिच्याकडे काय आहे, तिच्याकडे एक बॅग आहे. अ आणि ॲन म्हणजे एक वस्तू समोर आपण अ ॲन वापरत असतो. तिच्याकडे एक बॅग किंवा पिशवी आहे म्हणूया, बॅग आहे. ही हॅड अ टॉय. आता बघा, ही हॅड अ टॉय दोन्हींचा अर्थ काय होतो, कडे असणे किंवा जवळ असणे. परंतु हॅडचा मिनिंग होतो पास्ट असल्यामुळं जवळ होते किंवा त्याच्याकडे होते. ही हॅड अ टॉय, त्याच्याकडे काय होतं, टॉय किंवा खेळणी होती, त्याच्याकडे खेळणी होती, त्याच्याकडे अ टॉय एक खेळणी होती म्हणूया आपण, त्याच्याकडे एक खेळणी होती, ठीक आहे. अशा प्रकारे खूप सोपं आहे हॅव, हॅज आणि हॅड. हॅव हॅज प्रेझेंट मध्ये आणि हॅड पास्ट मध्ये. परंतु तुम्ही म्हणाल मॅडम कुठल्या सब्जेक्ट समोर कुठल्या सब्जेक्ट समोर हॅव घ्यायचं आणि कुठे हॅज घ्यायचं, ठीक आहे, तेही बघूया. बघा, जेव्हा आय, यू, वी, दे असे सब्जेक्ट असतील म्हणजेच काय तर प्लुरल अनेक वचनी सब्जेक्ट असेल तेव्हा तुम्हाला काय घ्यायचं आहे, हॅव घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला बोलताना सांगायचं आहे ही वस्तू माझ्याकडे आहे, जसे की आय हॅव अ पेन, आय हॅव डिजिटल बोर्ड, आय हॅव बुक्स, ठीक आहे, हे वापरायचं असेल तेव्हा तुम्ही काय करणार आहात, हॅवचा वापर करणार आहात. मग आय, यू, वी, दे किंवा कुठलेही प्लुरल, मग त्यामध्ये गर्ल्स येईल. प्लुरल मध्ये कोण कोण येतं, गर्ल्स येऊ शकतं, पॅरेंट्स येऊ शकतं, आणखी काय येईल, बॉईज, फ्रेंड्स. हे सगळे काय झाले, अनेक वचनी सब्जेक्ट झाले. या सगळ्यांसमोर तुम्हाला वापरायचं असेल तर काय वापरणार तुम्ही, हॅव वापरणार, हॅज नाही. मग बघा, आय हॅव अ बुक म्हणजे काय, माझ्याकडे एक पुस्तक आहे. दे हॅव अ डॉग. दे म्हणजे ते, त्यांच्याकडे काय आहे, एक डॉग आहे, त्यांच्याकडे एक कुत्रा आहे. माझ्याकडे एक पुस्तक आहे, आय हॅव अ बुक, त्यांच्याकडे कुत्रा आहे, दे हॅव अ डॉग. म्हणजे हॅव कुठे कुठे वापरायचा व्यवस्थितरित्या बघून घ्या. आता आय इथे प्लुरल नसतो, अनेक वचनी नसतो, परंतु आय समोर आपण हॅवच वापरत असतो, ठीक आहे. यू, वी, दे किंवा कुठलेही प्लुरल नाऊन असेल तर त्यासमोर गर्ल्स असेल, पॅरेंट्स असेल, बॉईज असेल, फ्रेंड्स असेल, काही असू द्या अनेक वचनी नाव, त्याच्यासमोर आपण हॅव वापरणार आहोत. मग हॅज कुठे वापरायचे तर तेही बघूया. चला, ही म्हणजेच काय, तो, तृतीय पुरुष एकवचनी पुरुष. त्यानंतर शी म्हणजेच ती, इट म्हणजेच ते. असे जर सब्जेक्ट असतील, हे प्रोनाउन आहेत, बरोबर. सब्जेक्ट म्हणजे काय बघत असतो आपण, सब्जेक्ट मध्ये कोण कोण येतं, सब्जेक्ट मध्ये येत असतात नाउन आणि प्रोनाउन. सब्जेक्ट मध्ये दोनच व्यक्ती असतात, नाउन किंवा प्रोनाउन. म्हणजे काय, वाक्यामध्ये जो कोणी व्यक्ती असतो ज्याच्यावर डिपेंड वाक्य असतो, एक तर नाउन असतो नाही तर प्रोनाउन असतो, त्याला आपण सब्जेक्ट म्हणत असतो. मग या सब्जेक्ट तुम्ही प्लुरल वाले बघितले, आता सिंग्युलर वाले आहेत, ही, शी, इट. यामध्ये अजून येतात का मॅम, हो येतात ना. कोण, एखाद्या व्यक्तीचं नाव कोणी असो, मग तो राम घ्या, श्याम घ्या, राणी घ्या, राम, राणी,
यांच्या समोर पण काय येणार, हॅज येणार. आणखी येईल का मॅम? हो, एव्हरीवन. म्हणजे ज्यातून तुम्हाला कळेल की एकच व्यक्ती आहे, असा सब्जेक्ट की जो एकच व्यक्ती आहे असं कळतंय, त्याच्या समोर आपण हॅज घेणार आहोत, एव्हरीवन. नंतर काय, आणखी घेऊया गर्ल. एखादी मुलगी असेल, आता बघा तिकडे गर्ल्स होतं, इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, गर्ल. ओके. बॉईज, तिकडे बॉईज होतं, बॉईज समोर आपण हॅव वापरत होतो, बॉय समोर काय वापरणार, हॅज. पॅरेंट्स, पॅरेंट्स समोर हॅव होतो. आणखी घेऊया फ्रेंड, FRIEND, फ्रेंड. फ्रेंड जर घेतलं तर फ्रेंड समोर काय येणार, हॅज. या सर्वांसमोर येणार हॅज. परंतु जर फ्रेंड्स म्हटलं, फ्रेंड्स, तर काय येणार, फ्रेंड्स समोर येणार हॅव. मग मला सांगा, माऊस आणि माईस यांच्या समोर काय येणार? तुम्हाला प्रश्न विचारते मी, माईस. मला याचा आन्सर कमेंट मध्ये द्यायचे. माईस हॅज येणार की माईस हॅव येणार? कमेंट मध्ये आन्सर द्यायचे. चला त्यानंतर बघूया हॅड. यूज फॉर पास्ट टाइम. जसं की मी सांगितलं, हॅडचा वापर आपण कुठे करतोय, पास्ट, म्हणजे घडून गेलेले. एखादी वस्तू आपल्या जवळ होती, होती किंवा होता, होती, होता किंवा होते. ठीक आहे. मग वी हॅड अ पिकनिक येस्टरडे. आणखी काय म्हणूया आपण, आय हॅड अ मोबाईल. आय हॅड अ मोबाईल. माझ्याकडे मोबाईल होता, नसेल आता, नाहीये आता. आणखी काय घेऊ शकतो आपण, ही हॅड अ लॉट्स ऑफ फ्रेंड. ही हॅड मेनी टॉईज. त्याच्याकडे खूप सारे टॉईज होते, परंतु आता नसेल. ठीक आहे, हरवले असेल, खराब झाले असेल, व्हॉट एव्हर, त्याचं त्याला माहित. पण आपला मिनिंग काय होतोय, ही हॅड मेनी टॉईज. त्याच्याकडे काय होते, खूप सारे टॉईज होते. किंवा ही हॅड टॉईज म्हटलं तरी त्यातून ही मेनी हा अर्थ निघतो. म्हणजे तुम्हाला इथे कळालं आहे हॅव, हॅज आणि हॅड. अगदी स्पष्ट आहे. जेव्हा सिंग्युलर असेल सब्जेक्ट, म्हणजे कुठले, ही, शी, इट, एकच व्यक्ती असेल, तेव्हा आपण हॅज घेणार आहोत. आणि हॅव केव्हा घ्यायचंय, जेव्हा जास्त व्यक्ती असेल. त्यात आय सुद्धा येतो, आय, वी, यू, दे यांच्या समोर आपण हॅव घेणार आहोत. चला तर मग पुढे तुम्हाला काही चार्ट देते मी प्रोनाउनचा. बघा, आय समोर आपण हॅव घेणार आहोत, यू समोर हॅव, वी समोर हॅव, दे समोर हॅव, किंवा मी पाठीमागे काही प्लुरल अनेक वचनी सब्जेक्ट दिले त्यासमोर सुद्धा हॅव घेणार आहोत. हॅज कुठे, ही, शी, इट. पुन्हा आपण मागे आता जे काही सिंग्युलर सब्जेक्ट दिले त्या सगळ्यांसमोर काय आहेत, हॅज घेणार आहोत. आता कन्फ्युजन करायचं नाहीये, बिलकुल चुकायचं नाहीये. मग मी काही पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ते शिकून घेऊया लगेच. बघा, पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी. आता याचा फायदा तुम्हाला स्पोकन मध्येही होणार आहे आणि ग्रामर शिकतानाही होणार आहे. बघा, आय हॅव अ पेन्सिल. माझ्याकडे काय आहे, एक पेन्सिल आहे. आय हॅव अ पेन्सिल. माझ्याकडे पेन्सिल आहे. ठीक आहे. शी हॅज अ कॅट. तिच्याकडे काय आहे, तिच्याकडे एक मांजर आहे. तिच्याकडे मांजर आहे. तिच्याकडे काय आहे, एक मांजर आहे. ही हॅड अ काईट. त्याच्याकडे पतंग होता. आता आहे का, नाही. कसं ओळखलं आपण, हॅड. इथे हॅव, हॅज. हॅव आणि हॅज प्रेझेंट मध्ये आणि हॅड पास्ट मध्ये. म्हणजे तुमच्याकडे एखादी वस्तू होती, इथे आहे, सध्या आहे. त्याच्याकडे काय आहे, पतंग होता. त्याच्याकडे पतंग होता. ठीक आहे. चला, कळालंय तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये काय आहे. म्हणजे इथे सब्जेक्ट आहे. जर तुम्हाला ग्रामरच्याच भाषेत सांगायचं झालं तर सब्जेक्ट आहे, नंतर हॅव, हॅज आहे आणि नंतर डायरेक्टली काय आहे, ऑब्जेक्ट आहे. बरोबर. ठीक आहे. हॅव, हॅजचं आणखी एक लक्षात घ्या. हॅव आणि हॅज आपण आणखी कुठे वापरतो, आपण वापरत असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. जिथे की त्याचा अर्थ काय होत असतो, जेव्हा आपण हॅव, हॅज वापरतो त्याच्यासमोर आपल्याला कंपल्सरी V3 घ्यावं लागतं. कुठे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचा मिनिंग कसा होतो बघा, जसं की आय हॅव इट. इट हे क्रियापद आहे, बरोबर. तर हॅव समोर V3 येतं. मी जसं की सांगितलं, हॅव, हॅज असेल तर आय हॅव इटन अ मँगो.
म्हणजे काय, याचा अर्थ कसा होतो? आता जर तुम्हाला म्हणायचं आहे माझ्याकडे आंबा आहे, तर तुम्ही म्हणणार आय हॅव अ मँगो, परंतु आय हॅव इटन अ मँगो. मग याचा अर्थ काय होणार? तर याचा अर्थ होतो की मी आंबा खाल्लेला आहे. बघा अर्थ किती बदलला. कशामुळे? फक्त इटनमुळे. मी आंबा खाल्लेला आहे म्हणजे तुम्ही आत्ताच काय आहे, खाल्ला येतो नुकताच, प्रेझेंट टेन्स मध्ये, जी की क्रिया कंप्लीट झाली आहे तुमची. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा. बघा मग पॉझिटिव्ह सेंटेन्स कळालंय तुम्हाला, हॅव आणि हॅज आणि हॅड तिन्हींचे पण. मग आता निगेटिव्ह सेंटेन्स बघूया, जे की खूप सोपे आहे. बघा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये थोडं लक्ष द्यायचंय. निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आले की थोडस मुलं घाबरतात आणि चुका करतात. त्या चुका होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे. बघा निगेटिव्ह सेंटेन्स करताना हॅवच्या सेंटेन्स मध्ये डू आणि डज घ्यायचा असतो. ठीक आहे, डू आणि डजचे व्हिडिओ जर तुम्हाला ते अवघड जात असेल तर त्यासाठी आपण डू डज डीडचा एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तोही आपल्या ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस चॅनलला आहे, तो सुद्धा बघून घ्या. आय डू नॉट हॅव अ पेन्सिल. आता बघा आय हॅव अ पेन्सिल म्हणजे माझ्याकडे पेन्सिल आहे, परंतु माझ्याकडे पेन्सिल नाही. मग आपण काय वापरलं? डू नॉट. ठीक आहे, मग डू कुठे वापरायचा? तर जिथे जिथे प्लुरल सब्जेक्ट येतील त्यांच्या समोर आपण डू नॉट वापरणार आहोत निगेटिव्ह करताना. कशाचं निगेटिव्ह करताना? कशाचं निगेटिव्ह करताना? तर हॅव हॅजचं निगेटिव्ह करताना. ठीक आहे, मग सिंग्युलर सब्जेक्ट असेल तिथे काय घेणार? हा, तर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तिथे आपण घेणार डज नॉट. ठीक आहे, मग बघा स्ट्रक्चरने बघायचं तर तसंही बघूया. सब्जेक्ट प्लस डू डज हे सब्जेक्ट नुसार घेणार आपण, म्हणून मी डू डज लिहिलं, प्लस V1 किंवा हॅव किंवा ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता हॅवचं आहे म्हणून V1, इथं हॅव घेऊया. ओके, हॅव किंवा हॅज. हॅज नाही, हॅवच. चला बघा, आय हॅव अ पेन्सिल माझ्याकडे पेन्सिल आहे. आय डू नॉट हॅव अ पेन्सिल माझ्याकडे पेन्सिल नाही. शी हॅव अ कॅट तिच्याकडे काय आहे? मांजर आहे, पण तिच्याकडे मांजर नाही म्हणायचंय तर डज नॉट. मॅम डज का लावलं? तर बघा सिंग्युलर सब्जेक्ट आहे शी, तुम्ही मागे बघितलंय सिंग्युलर सब्जेक्ट शी आलाय म्हणून आपण डज नॉट घेतलंय. आणि पुन्हा काय घ्यायचं इथे? हॅज घेणार आहात का? नाही. काय घेणार? हॅव. तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही शिकवलं होतं सिंग्युलर सब्जेक्ट असेल तेव्हा काय घ्यायचंय? हॅज घ्यायचंय. पण बघा इथे आपण ऑलरेडी डज यस यस प्रत्यय घेतलेला आहे. आता इथे आपल्याला हॅज घ्यायचंय का? नाही. तर शी डज नॉट हॅव अ कॅट. बघा मग आता जेव्हा पास्ट मध्ये जातात, पास्ट मध्ये लक्ष द्या. वी डिड नॉट पास्ट मध्ये एक सोपं आहे, सब्जेक्ट सिंग्युलर असो तुमचा की प्लुरल असो, त्याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला डिड नॉटच घ्यायचं आहे. ठीक आहे, इकडे जसं डू आणि डजचं थोडासा गोंधळ तुम्हाला होऊ शकतो, आता व्हिडिओ बघितल्यानंतर होणार नाही. पण इथे काय आहे? डीड सगळ्यांसमोर, कुठलाही सब्जेक्ट असू दे याच्या समोर काय येणार आहे? डीड. आणि मग काय येणार? नॉट. ठीक आहे, बघा मग वी डिड नॉट हॅव अ पिकनिक, वी हॅव अ पिकनिक. कळालंय? मग आता राहिले आपले इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, ते पण सोपे आहे, बघून घेऊया. ज्याला की क्वेश्चन सेंटेन्स पण म्हटलं जातं, माहित असतील तुम्हाला. बघा जर तुम्हाला म्हणायचं आहे माझ्याकडे बुक आहे तर काय म्हणणार तुम्ही? सॉरी, त्याच्याकडे बुक आहे किंवा तुझ्याकडे बुक आहे तर काय म्हणणार? यू हॅव अ बुक. तुझ्याकडे पुस्तक आहे. परंतु प्रश्न विचारायचा आहे तुझ्याकडे पुस्तक आहे का? मग त्याला आपण काय करणार? डू लावणार. हे अगदी सोपं आहे. म्हणजे काय? तर बघा सब्जेक्ट हॅव हॅज आणि ऑब्जेक्ट हे तुम्ही शिकले की नाही पॉझिटिव्ह मध्ये. फक्त याच्या समोर डू किंवा डज लावून टाका. डू किंवा डज लावून टाका. डू किंवा डज जर तुम्ही समोर लावला तर इथं ऑटोमॅटिक प्रश्न बनतो. बघा डू यू हॅव अ बुक? तुझ्याकडे पुस्तक आहे का? बघा शी हॅव अ बॅग. तिच्याकडे काय आहे? बॅग. पण मला विचारायचंय तिच्याकडे बॅग आहे का? डज लावला. डज का? तर सिंग्युलर समोर मगाशीच सांगितलंय प्लुरल सब्जेक्ट असतील तर त्या समोर नेहमी डू लावायचा असतो. आय पण त्यात येतो. आणि सिंग्युलर असेल तर सिंग्युलर मध्ये आपल्याला नेहमी काय लावायचं आहे? डज लावायचं आहे. म्हणून डज शी हॅव अ बॅग. तिच्याकडे बॅग आहे का? टोनिंग आपल्याला चेंज करायचं आहे. इथे बघा दे हॅव फन आणि डीड आपण काय करणार आहोत? प्रश्न विचारण्यासाठी सुरुवातीला डिड दे हॅव अ फन? डिड दे हॅव अ फन?
ठीक आहे, अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितले, निगेटिव्ह सेंटेन्स बघितले आणि क्वेश्चन सुद्धा बघितले. तर एक छोटीशी प्रॅक्टिस देते तुम्हाला. त्या अगोदर एकदा आपण हॅव हॅज दोन्हींचा डिफरन्स बघून घेऊया. हॅव, येस, हॅज. बघा, आय हॅव अ पेन. आय समोर हॅव, माझ्याकडे एक पेन आहे. ही हॅज अ पेन म्हणजे काय, इथे सब्जेक्ट चेंज झालाय, तर हॅव आणि हॅज हे हेल्पिंग वर्ब सुद्धा चेंज झालेला आहे. तसंच बघा, हॅज आणि हॅड मध्ये बघूया. शी हॅज अ डॉल आणि शी हॅड अ डॉल. मी सांगितलं होतं डीड, हॅड. हॅड हा सगळ्या सब्जेक्ट समोर येतो, प्लुरल असो की सिंग्युलर असो. म्हणजे आय, वी, प्लुरल वाले जेवढे असतील, यू, दे, या सगळ्यांसमोर हॅड येतो पास्ट मध्ये. आणि ही, शी, इट, एव्हरीवन, गर्ल हे जेवढे काही असतील सिंग्युलर सब्जेक्ट त्या सगळ्यांसमोर, जेवढे प्लुरल असो किंवा सिंग्युलर असो, सर्वांसमोर हॅड कंपल्सरी सगळ्यांसमोर येतं. जसं की हॅव आणि हॅज मध्ये कन्फ्युजन होतं, तसं इथे काही नाहीये. शी हॅड अ डॉल, तिच्याकडे एक बाहुली होती. शी हॅज अ डॉल, इथे लक्ष द्या, शी हॅज अ डॉल म्हटलं की तिच्याकडे बाहुली आहे. शी हॅड अ डॉल, फक्त येस आणि डी चा फरक आहे. वाक्य किती चेंज होत आहे बघा, तिच्याकडे बाहुली होती आणि तिच्याकडे बाहुली आहे. चला तर मग एक छोटीशी प्रॅक्टिस, फिल इन द ब्लँक्स. बघा, ही डॅश अ बॉल, दे डॅश बुक्स. काय येईल याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. आणि एक छोटासा होमवर्क आहे तुमच्यासाठी, राईट 5 सेंटेन्सेस विथ हॅव, हॅज आणि हॅड. तुम्हाला चांगल्या प्रकारे हॅव, हॅज आणि हॅड कसं वापरायचं, कुठे वापरायचं आणि कसं बोलायचं हे चांगल्या प्रकारे कळलं असेल. त्यामुळे 5 सेंटेन्सेस पटापट बनवायचे आहेत आणि मला कमेंट मध्ये सांगायचे आहेत हॅव, हॅज आणि हॅडचे सेंटेन्सेस. तर ठीक आहे, आपण सर्वांनी पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंकांचे निरसन होईल आणि तुम्हाला स्पीकिंग मध्येही कळेल आणि ग्रामर मध्ये सुद्धा हे कळेल. धन्यवाद.